फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी एसआयटी बरोबर न्यायिक आयोग गठीत केला. मुख्यमंत्र्यांची माहिती. फलटण येथील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेवर एसआयटी चौकशीसोबतच न्यायिक आयोग गठीत करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी या घटनेमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा थेट सहभाग दिसून येत आहे. त्याचबरोबर दुसरा आरोपी हा देखील त्यात असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी 10:05 विधानसभेत स्पष्ट केले. आमदार अमित साटम यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला संपूर्ण विषयाची माहिती दिली. महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एसआयटी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे, कमिशनही नेमलेलं आहे. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये जे 3 मुद्दे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे. दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का, तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी. आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात. आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते. एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण ती मेडिकल ऑफिसर होती, तर मेडिकलमध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो. तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जातं आहे. आणि मग त्याच्यावर चौकशी झाली, तिने देखील आपलं पत्र लिहिलं. पण ही सगळी जी बाब आहे ही 5 महिने आधीची आहे. आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे. यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या 2 गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत. पहिलं की गळफास लावून, म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे. आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत. अशा पद्धतीनं या 2 गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत. अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही. आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल. पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे. तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत. आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. हिवाळी अधिवेशनात आमदार शशिकांत शिंदे यांची झंझावाती भूमिका, 4 तासांच्या चर्चेत सरकारची कोंडी. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात सरकारला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे उपस्थित केले. तब्बल 4 तास चाललेल्या त्यांच्या प्रभावी चर्चेमुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. आमदार शिंदे यांनी सभागृहात मुद्देसूद मांडणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका तातडीने घ्याव्यात, तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशी त्यांनी जोरदार मागणी केली. सभापती, उपसभापती आणि सभागृहाचे महत्त्व, सभापती उपसभापती या पदांची गरिमा
सभागृहाच्या प्रक्रियेचे अवमूल्यन होणे यावर त्यांनी सरकारला जाब विचारला. विधान परिषदेचे अस्तित्व, कायदे करण्यातील भूमिका आणि तेथील शिस्तबद्ध कामकाज यावर त्यांनी ठळक भाष्य केले. गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत राज्य सरकारमधील काही अधिकारी नियमबाह्य कामकाज करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास शासन व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास उरणार नाही, असा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त असताना सरकारची कोंडी कोण करणार हा प्रश्न अधिवेशनापूर्वीच उपस्थित होता. अशा परिस्थितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी दानवे यांच्या अनुपस्थितीची भर पूर्ण करत विरोधकांची भूमिका भक्कमपणे पार पाडली आणि सरकारला चोख प्रत्युत्तर दिले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले. शेतकरी कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, सोयाबीनला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीक नुकसान भरपाई विलंब न लावता वितरित करावी, या सर्व मुद्द्यांवर आमदार शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांना दुजोरा देण्यात झालेल्या विलंबाची जोरदार टीका केली. मंगळवारी रात्री पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कर्जमाफी मिळेपर्यंत सरकारला धारेवर धरण्याची आमची भूमिका कायम राहील. संघर्ष आम्ही थांबवणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम राहून सरकारला जबाबदार धरण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले, तर सरकारवर बचावात्मक भूमिका घेण्याची वेळ आली. पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत. मी पुराव्यासकट आम्ही देऊ. सभापती महोदय, मागणी सरळ आहे. संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक टेंडर भरतात त्या लोकांना बोलून घेतात. तुला हे टेंडर हे टेंडर अशा प्रकारचा मॅनेज करतात. 20% अभावाने त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडे नाही, तरी सुद्धा सर्रास पैसे सरकारकडे नसताना टेंडर 10,000 कोटीची काढलेली आहे. हे गांभीर्याने आहे. हे 76,000 कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येते ना, हे सगळा बोजा आहे. आमचं म्हणणं सरळ आहे. तुम्ही चौकशी कबूल केली. आता इथं लिहिलं 2008 ते 2014 पर्यंतची चौकशी, तो अहवाल अजून आलेला नाही. आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचं सभागृहातल्या सदस्यांची मागणी आहे, त्याला निलंबित करा. वेळ पडली, तुम्ही स्वच्छ आहात ना, SIT नेमा आणि त्याच्यावर चौकशी करून कारवाई करा. कारवाई केल्यानंतर सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर बाहेर येईल. सगळे ठामपणाने सांगतात की हा अधिकारी करप्टेड होता आणि हा करप्टेड अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला बदली करून काय करणार आहे? बदली 10-20 वर्ष तो तिथे थांबलाय, त्याला बदली करून काय करतात? त्याच्यावर कारवाई करावी आणि ताबडतोब कारवाई करून त्याची चौकशी वेळ पडली तर SIT तर्फे करणार आहात का? कोरेगाव शहराच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर, ठसे आढळले. वनविभाग सतर्क, केली पाहणी. कोरेगाव शहरातील उत्तर भागात नवीन ST स्टँड परिसरात सोमवारी रात्री 9च्या सुमारास बिबट्या दिसल्याची खळबळ उडाली आहे. नवीन कुमठे रस्ता, लमान वस्ती, डेरे वस्ती रस्ता, तडवे रस्ता परिसरात बिबट्याने जुनी रेल्वे लाईन ओलांडून शेताच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याची माहिती मिळाली आहे. नवीन ST स्टँडच्या उत्तरेकडील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरपडे यांनी पाहून तात्काळ वनविभागाला माहिती दिली. या माहितीच्या आधारे वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. वनविभागाने मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास तातडीने शोध मोहीम हाती घेतली. वनरक्षक विजय नरळे, सुनील शेटे, वनपाल दीपक गायकवाड, प्रतीक गायकवाड यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह परिसराची पाहणी केली. बिबट्या दिसला नसला तरी त्याचे स्पष्ट ठसे आढळून आले असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी सांगितले. स्थानिक पदाधिकारी बर्गे व घोरपडे यांनी सांगितले की बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. या परिसरात भटकी कुत्री, कोंबड्या, शेळ्या आणि पाळीव प्राणी असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी सांगितले. पाळीव प्राणी
बंदिस्त गोठ्यात ठेवावेत, गोठ्यात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, त्यांनी सांजवेळेला शेतात एकटे जाऊ नये, सकाळी उजळल्यानंतरच शेतात जावे असे त्यांनी सांगितले. वन विभागाने सूचित केले आहे की लहान मुलांना संध्याकाळी किंवा सकाळी शेताजवळ एकटे सोडू नये. नैसर्गिक विधीसाठी मुलांना उघड्यावर पाठवू नये, कारण अशा परिस्थितीमध्ये बिबट्या त्यांना प्राणी समजण्याची शक्यता असते. काही अडचण असल्यास तातडीने कोरेगाव वन विभागाच्या कार्यालयाशी किंवा स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरपडे यांच्याशी संपर्क साधावा. मनुष्य हा बिबट्याचे भक्ष्य नसला तरी सावधगिरी आवश्यक असल्याचे वन विभागाने नमूद केले आहे. तुम्ही या इथं काढत होता? हो, मी तिथं पुदिना काढत होती हा. आणि बिबट्या तिथून मला बघत होता. मी हा. त्याच्याकडे बघितलं आणि मी पळत सुटले घरी आहो. होय. हो, केवढा होता साधारण? असं मोठं डोकं वगैरे असं मोठं होतं आणि असं वरती कान होतं बर. आणि बघत होता एकसारखा तीक्ष्ण नजरेनं. हां हां. मी बघितलं एकसारखं, म्हणजे मला वाटलं भासच होतोय म्हणून मी उठून पण त्याच्याकडे बघितलं हां आणि नंतर मी पळत सुटली. माहितीये का, हां हां. ओरडली जोरात आणि पळत सुटली. मग तो कुठे गेला काय? आता तिथं- पळत मी गेली ना पुढं, मग हा, त्यामुळे हा. तू कुठे गेला मला माहितीच नाही झालं. मागं बघितलंच नाही? आम्ही मागच बघितलं नाही. नंतर मी डबलदा बघितलं हाय का तोच म्हणून, हां हां. तर मग तोच होता. हो, जरंडेश्वर साखर कारखान्यातील ऊसाचे खोटे वजन प्रकरण, 2 आरोपींची पोलीस कोठडी 1 दिवसांनी वाढवली. चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये ऊसाचे खोटे वजन दाखवून तब्बल 1,05,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दर्शन प्रताप शेडगे राहणार चिमणगाव आणि सतीश नारायण चव्हाण राहणार एकंबे यांच्या पोलीस कोठडीची मुदत न्यायालयाने आणखी 1 दिवस वाढवली आहे. मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गळीत हंगामात 50 टनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर संगनमत करून खोटे वजन दाखवण्याचा गैरप्रकार उघड झाला. या प्रकरणी वजनकाटा कारकून, त्याचा साथीदार आणि ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी शेडगे आणि चव्हाण या दोघांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवाई सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी वजनकाटा प्रणालीचा गैरवापर करून ऊसाचे बनावट वजन दर्शवून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गायकवाड तपास करत आहेत. कोरेगाव तालुक्यात सांगवी येथे ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व 15,000ची रोकड चोरीला. सांगवी तालुका कोरेगाव येथे तब्बल 1 महिन्याच्या काळात अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 15,100 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी एकनाथ कृष्णा निकम, सध्या राहणार मेरा रोड भाईंदर, हे काही दिवसांपूर्वी आपल्या सांगवी येथील राहत्या घरी आले असता घरफोडीचा प्रकार लक्षात आला. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 या कालावधीत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून चांदीची अंगठी, कडे, सोन्याची लहान अंगठी, चांदीच्या भिंडल्या आणि 15,000ची रोख रक्कम असा ऐवज चोरीस नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला हवालदार भुजबळ तपास करत आहेत.